नमस्कार, लताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या लाह्या। त्यासाठी इथे मी 1.5 वाटी ज्वारी घेतली आहे। अशा प्रकारे साईजमध्ये मोठी असणारी ज्वारी घेतली आहे। तुम्ही कुठलीही ज्वारी घेऊ शकता। ज्वारीला आपण चाळून स्वच्छ करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये काय घाण असेल तर ती काढून टाकायची आहे। आता आपण ज्वारी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। अशा प्रकारे ज्वारी धुवून झाल्यानंतर त्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। आता आपण गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं आहे। साधारण 2 ते 3 ग्लास पाणी उकळत ठेवलं आहे। आपण त्यामध्ये धुवून घेतलेली ज्वारी घालणार आहोत। उकळत्या पाण्यामध्ये ज्वारी घातल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे। ज्वारी मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत। गॅस बंद करून पातेल्यावरती झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिट असंच राहू देणार आहोत। 2 ते 3 मिनिटानंतर आपण ज्वारीचं पाणी ड्रेन करून घेणार आहोत। अशा प्रकारे ज्वारीमधून पूर्णपणे पाणी निथळून काढायचं आहे। आता आपण एका कॉटनच्या कपड्यावरती ज्वारी पसरवून साधारण 4 ते 5 तास फॅन खाली सुकवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली ज्वारी 4 ते 5 तास सुकवून झाली आहे। आता आपण लाह्या तयार करण्यासाठी घेऊ। अशा प्रकारे एक कढई आपण गॅसवरती तापण्यासाठी ठेवली आहे। कढई कडक गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे ज्वारी घालणार आहोत। अशा प्रकारे 2 ते 3 चमचे ज्वारी घालून झाल्यानंतर ज्वारी थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून लाह्या फुलण्यासाठी सोडून द्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता आपल्या लाह्या चांगल्या फुलत आहेत। अशाच प्रकारे आपण सर्व लाह्या तयार करून घेणार आहोत। मध्ये मध्ये आपण 1 ते 2 वेळेस मिक्स करून घेणार आहोत। इथे आपण गॅस फास्ट ठेवणार आहोत आणि थोड्या थोड्या वेळाने लाह्या मिक्स करून पण घेणार आहोत। लाह्या करण्यासाठी आपण जाड बुडाची कढई किंवा कुकर किंवा पॅनचा वापर करू शकतो। अशा प्रकारे लाह्या फुलू लागल्यानंतर आपण एखाद्या नॅपकिनने मिक्स करून त्या फुलवू शकतो। एकदाच पूर्ण ज्वारी पॅनमध्ये घालायची नाही, थोडी थोडी ज्वारी करून आपण लाह्या तयार करून घेणार आहोत। ज्वारी लगेच भिजवून लाह्या बनवल्या तर पूर्णपणे लाह्या तयार होत नाहीत। अशा प्रकारे आपल्या लाह्या तयार झाल्या आहेत। 3 वाटी ज्वारीमधून आपले एवढ्या लाह्या बनल्या आहेत आणि एवढ्या प्रमाणामध्ये ज्वारी शिल्लक राहिली आहे। अशा प्रकारे आपल्या लाह्या तयार झाल्या आहेत। तर तुम्ही नक्की बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।